सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. टाळ्या मनापासून जोरात वाजवायच्या असेल कारण याच्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे. चेष्टेचा भाग राहिला बाजूला, परंतु एक सांगण्याचा मागचा उद्दिष्ट काही लोकांनी आता खंत व्यक्त केली. जुने बॉक्सर्स असतील काही छत्रपती पुरस्कार विजेते असतील की बॉक्सिंगमध्ये जी दुफळी निर्माण झाली आहे त्याच्या माध्यमातून काही खेळाडूंचं नुकसान होतंय आणि ह्या काही दुफळीच्या माध्यमातून काही राज्यस्तराचे जे आपले ऑफिस बेरर्स आहेत त्यांच्या माध्यमातून काही लोकांना हाताशी धरून जे जेन्युइन बॉक्सर्स आहेत आणि जे खरं स्पर्धा जिंकलेले बॉक्सर्स आहेत त्यांना त्या ठिकाणी हरवलं जातं, त्यांना त्या ठिकाणी पार्सलिटी केली जाती. पण आता खुडेसाहेब दुर्दैवाने या गोष्टीच्या विरुद्ध आम्ही सगळेजण अनेक वर्षापासून आवाज उठवतोय आणि आवाज उठवला म्हणून लोकांना निलंबित केलं अशाही घटना त्या ठिकाणी काही आपण पाहिलेल्या आहेत. कारण काही लोकांची मानसिकता आहे की आमची त्या ठिकाणी मक्तेदारी ही कोणी मोडता कामा नये. आम्ही मुंबईचे काही लोक, आम्ही काही सेक्रेटरी हे म्हणल तीच पूर्व दिशा असं बोलण्याचं काम आणि करण्याचं काम त्या ठिकाणी काही लोक करतात आहे. त्याला त्या ठिकाणी दादा असतील काही लोकांनी विरोध केला, परंतु राजकीय पाठबळ जर पाठीशी असलं, सत्ताधारी लोक पाठीशी असले तर आपण काही करू शकतो. हे तुम्ही बघितले. मग त्यावेळेस ईव्हीएम मॅनेज करा किंवा काही करा, आम्हाला कोणी काय करू शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. परंतु किती काय असलं, किती त्यांनी हे सगळं केलं, पण आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळं म्हणजे पुणे जिल्हा असेल, पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा महाराष्ट्रातले काही संघटनातले काही प्रमुख पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून एक मोहीम चालू केलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही काळामध्ये त्याला यश प्राप्त होईल. आणि जसं तुम्ही सांगितलं की ते अकोल्याचं जे सेंटर आहे ते शिफ्ट केलं पाहिजे, ते शिफ्ट करायचं का नाही करायचं, पण तरी त्याला पॅरलल एक वेगळं सेंटर कुठेतरी चालू झालं पाहिजे. पुणे असेल, मुंबई असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, जिथं सुविधा सगळ्या मुलांना असतील, त्यांच्या मुलांची राहायची व्यवस्था चांगली असतील, कोचेस तिथं चांगले असतील, खेळाडू चांगले तिथं निर्माण होतील, अशी व्यवस्था कशी राज्याच्या माध्यमातून निर्माण करता येईल त्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. तुमची मोलाची साथ मिळाली सोशल मीडियाच्या माध्यमातून तर नक्कीच लवकरात लवकर त्याला यश येईल असं मला त्या ठिकाणी खात्री वाटते. त्याच्याबद्दल आपण निश्चिंत राहा, कारण कलेक्टिव्ह एफर्ट झाला पाहिजे. ज्या सध्याची परिस्थिती आहे, कारण राज्यातली जी विजय सरांनी पण जी भूमिका मांडली ते आपल्या पुण्यातल्या कोणी निर्माण केलेली दुफळी नाहीये, ते वरतून काही लोकांनी आणि स्टेट लेवलच्या लोकांनी केलेत. तर त्यांना सांगणारे कोण असतील तर ते ऑल इंडिया बॉक्सिंग फेडरेशनचे लोक असतील किंवा वरिष्ठ पातळीचे लोक असतील. आपल्याशी तो प्रश्न निगडीत आहे म्हणून आपण त्याला हे करू शकत नाही, पण आपण फक्त फॉलोअप करून, आपण त्याचा पाठपुरवठा करून आपण त्याला त्या ठिकाणी कुठेतरी वाचा फोडू शकतो. ते काम आपण त्या ठिकाणी सातत्याने करूयात एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. काही पुण्यातले बॉक्सर्स खूप चांगल्या पद्धतीत परफॉर्मन्स देत आहेत, त्यांना खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. काही चांगले बॉक्सर्स आहेत, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन असेल किंवा डाएट असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना काही सुविधा असेल, त्यांना जर भेटत नसतील तर संघटनेला जर तुम्ही सांगितलं, विनंती केली तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्याचा विचार करून तुम्हालाही सहकार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी विशेष आभार पालकांचे या ठिकाणी मानणार आहे, कारण मी बरेचसं बघितलं की पालक खूप मनापासून आणि पोट तिडकीने आणि तळमळतेने विद्यार्थ्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतात. तुमचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतो, तुमचे आभार मानतो एक खेळाडू म्हणून की तुम्ही खूप कष्ट घेता. कारण मी बघितलंय अनेक स्पर्धांमध्ये, इथं तर ट्रेनिंगला येतात त्यांना ते मी पाहत असतो दररोज, परंतु काही टुर्नामेंटच्या वेळेस केवळ आला आणि मुलांना सोडलं आणि गेलं असं करत नाहीत, थांबतात त्या ठिकाणी, पूर्ण वेळ बसतात. काही वेळेस त्यांचा त्रास देखील आम्हाला होतो, शूटिंग काढून आंदोलन करतात, रिंग मधून बसतात, अशा गोष्टी करतात. खरं तर पालकांचा सहभाग असणं आवश्यक आहे, परंतु जसं वळवळ सरांनी सांगितलं जिथं काही चुकत नसेल, कारण शेवटी माझा मुलगा खेळायला लागला तर मलाही वाटतं की त्यांनी गोल्ड मेडल घ्यावा, परंतु काही वेळेस टेक्निकल गोष्टी असतात जे त्या ठिकाणी समोर बसलेल्या व्यक्तीला जो कोपऱ्यात बसतोय तो एक स्पेसिफिक अँगलनी बघतो, पण जे जजेस असतात ते रिंगच्या बाजूला असतात. आणि हार्डली एखाद दुसरी केस जर तुम्ही सोडली तर मी जेव्हापासून बघतोय, दादाही स्पर्धेला आले तर ते केवळ असं म्यूट स्पेक्टेटर म्हणून बघत नाही, ते बसले की रेफरीला विचारतात, अरे त्या मुलांनी जास्त पंच मारले, अरे असं झाला, हा थोडा वीक वाटतोय, याचा स्टॅमिना कमी वाटतोय, याची पॉवर कमी आहे, कुठल्या क्लबचा आहे, बोलवा कोचला, त्यांच्या प्रशिक्षकांना बोलवा, पालकांना बोलवा, असं बोलून त्यांची संवाद साधतात, त्यांना बोलतात. स्वतः मूळ बॉक्सर असल्यामुळे त्यांना त्याची नॅक कळती बरोबर की अरे हा कुठल्या अँगलनी कमी पडतोय किंवा खरंच त्याला कमी आला का.
काही प्रकरणामध्ये म्हणजे आता नाही पण एक 3-4 वर्षापूर्वी 2 केसेस अशा झाल्यात की एकदा पालकांनी रिक्वेस्ट केली आणि एकदा स्वतः दादा तिथं होते आणि त्यांना वाटलं तर त्यांनी रीबआउट करायला लावली आणि रीबआउट करून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला कुठेतरी ज्याच्यावर असं वाटतं की अन्याय होते त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला. कोणी सांगितलं नाही काही नाही पण एक खेळाडू म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी त्या भूमिकेचं स्वागत करतो कारण ही भूमिका सांगणारे आज लोक या संघटनेच्या माध्यमातून प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून कोण काय सांगेल किंवा हा आमच्या मर्जीतला ऑफिशियल आहे किंवा हा मर्जीतला पदाधिकारी म्हणून नाही. जर मर्जीतला पदाधिकारी चुकला तर त्याचे कान धरून त्यांना शिक्षा देण्याची पण ताकद दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि ते सदैव त्या ठिकाणी त्याच भूमिकेत वावरत असतात. म्हणून कुणीही त्या ठिकाणी असं काही विचार करू नका की नाही यांना बायस राहतील किंवा त्यांना बिलकुल नाही. हा पण जो कष्ट करतोय त्यांच्या पाठीमागं पण खंबीरपणे ते उभं राहतात कारण शेवटी हे टाइम कन्झ्युमिंग ऍक्टिव्हिटी आहे. आपला परिवार, आपला परपंच, आपला त्या ठिकाणी व्यवसाय हे सोडून वेळ द्यावा लागतो बऱ्याच वेळेस. काही काही वेळेस बघितलं तुम्ही लोक कार्यक्रमालाही उशीर येतात तर तुम्ही विचार करा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करण्यासाठी किती त्या ठिकाणी वेळ जातो. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून जो काम करतो त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची मानसिकता पुणे शहर बॉक्सिंग संघटनेची आहे. तीच भविष्यात त्या ठिकाणी राहणार. काही खेळाडू देखील त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण खेळाडूही काही खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी कष्ट घेतात. झोपडपट्टी भाग असेल किंवा घरची परिस्थिती बरोबर नसेल अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते कष्ट घेतात आणि चांगल्या पद्धतीत काम करतात. या ठिकाणी अनेक खेळाडूंचा नामोल्लेख करता येईल परंतु मला जास्त विद्यार्थ्यांचे नाव माहीत नाही पण एका मुलीचं नाव मी आमच्या ताईंचं नक्कीच त्या ठिकाणी घेऊ इच्छितो. ते आमची समीक्षा सूर्यवंशी की तिने गेल्या वर्षभरामध्ये जे 4-5 कार्यक्रम झाले जिथं रोटरी क्लबचे लोक आले किंवा त्या ठिकाणी आपले चंद्रलाल सर ज्यावेळेस होते त्यावेळेस आणि एक आपण सेशन घेतलं होतं की डाएटच्या संदर्भात एक चॅट सेशन घेतलं होतं चर्चासत्र तिथं डॉक्टर घोरपडे साहेबांनी त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलं की बॉक्सर्सनी कसा स्वरूपाचा डाएट घ्यावा कशा डाएट घेतल्यानंतर स्पोर्ट्समन पुढे जाऊ शकतात. त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये तिने इतका पुढाकार घेतला आणि चांगल्या पद्धतीत इंटरॅक्शन करत होते. म्हणजे बॉक्सर्स खेळत आता बरेच लोक म्हणतात की रेसलर्स आणि बॉक्सर्स हे सगळे म्हणजे की एकदम आपले गुडघे डोके असतात पण असं असताना पण तिचे जे प्रश्न तिची भूमिका कारण खेळ खेळत असताना तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती ही निर्माण होतीच परंतु एक चांगला प्लेअर म्हणून तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता तुमच्या व्यथा सांगू शकता तुमचे प्रश्न सांगू शकता. ही त्या मुलीमध्ये त्या ठिकाणी गुण बघितलेत. तुला ताई मनापासून खूप खूप इथं आले का नाही मला माहित नाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. आहे का बेटा? येस मनापासून शुभेच्छा. तुझं मनापासून कौतुक कारण तुझ्या त्या बोलण्याला बऱ्याच वेळा लोक म्हणतात की अरे मुली लाजतात बोलता येत नाही पण अशा वेळेस जिथं मुलं पण बोलत नव्हती तिथं एक पाऊल पुढे येऊन तू बोललं म्हणून तुझं मनापासून कौतुक. तुमच्या पालकांचं मनापासून कौतुक. मी मम्मी पण या ठिकाणी आहे अनेक वेळेस बघितलं की तुला खूप सपोर्टिव्ह असतात त्या ठिकाणी अभिमन्यू सर त्यामुळं मनापासून तुझं कौतुक. आणि हे मी तिचं एक कौतुक केलं कारण ती प्रतिकात्मक म्हणजे तुमच्यापैकी एक खेळाडू की पुढे येऊन जर ॲज अ स्पोर्ट्समन पुढे येत असेल अपार्ट फ्रॉम स्पोर्ट्स तर त्यासाठी आपण कौतुकच केलं पाहिजे प्रत्येक चांगल्या गोष्टीचं. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं कौतुक केलं. मी सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आजच्या या बैठकीला आणि कार्यक्रमाला वेळ दिला. आपण सगळेजण या ठिकाणी आलात. येणाऱ्या वर्षभरामध्ये ह्या 13 स्पर्धा जे झाल्यात गेल्या वर्षी त्याच्यापेक्षा एका दुसरी स्पर्धा तर होईलच परंतु आता जसं सांगितलं की विजय सरांनी सांगितलं की स्टेट चॅम्पियनशिप होत नाहीयेत गेल्या 2 वर्षापासून फक्त स्टेटसाठी ट्रायल्स होतात आणि आपली पुढे टीम जाती किंवा या ठिकाणी. तर येणाऱ्या काळामध्ये आपण पुणे शहराच्या माध्यमातून पुढाकार घेऊन एखादी स्टेट चॅम्पियनशिप आपण ऑर्गनाईज करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात कारण त्याला आपण जरी प्रयत्न केला तरी तिथून वरतून आपल्या परवानगी त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. ते लवकर भेटेल अशी अपेक्षा व्यक्त करू. आणि या सगळ्यांच्या व्यतिरिक्त अजून जसं आपण डाएटच्या बद्दल चर्चासत्र घेतलं होतं तसं फिजिओथेरपीच्या माध्यमातून कारण स्पोर्ट्समन म्हटलं तर इंजुरी असणारच मग तुम्हाला रिस्टला असेल अँकलला असेल बॅक असेल शोल्डर असेल तर त्यासाठी फिजिओथेरपीच्या माध्यमातून किंवा नामवंत डॉक्टरला बोलून त्यांचं मार्गदर्शन आपण कसं घेता येईल. काही मुलं आणि स्पोर्ट्समन आता स्पेशली बॉडी बिल्डिंगला आम्ही बघतो की अर्धवट नॉलेजमध्ये मेडिसिनचा वापर करतात. काही लोक पॉवर बूस्ट करण्यासाठी हॉर्मोन ग्रोथ करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी स्टॅमिना वाढवण्यासाठी काही औषधं घेतात जी चांगली नसतात आपल्या शरीरासाठी. पण काही लोकांनी कोणाचं ऐकलं असेल कोण मित्र सांगतो किंवा कुठं व्हॉट्सअपला ऐकलं कारण व्हॉट्सअपमध्ये अनेक माहिती येतात लोक ते ऐकून काहीतरी घेतात. तर हे असं करू नका.
त्याच्यासाठी आपण चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरला, तुमचा फॅमिली डॉक्टरला त्यांच्याशी पहिला संपर्क करून करा, कारण काही गोष्टींचा साईड इफेक्ट तुमच्या बॉडीवर वेगळ्या प्रमाणात पडतो. तर त्यासाठी आपण एक चर्चासत्र ते पण एक आयोजित करू, किंवा कोचेसला, पालकांना वाटल की आमच्यासाठी हे एक तुम्ही आयोजन करा, आम्ही त्याच्यासाठी आयोजन करू. जसं बंडू सरांनी खूप चांगलं हे सजेशन सांगितलं की कॅम्प्स ऑर्गनाईज करा. स्टेटला टीम जात असताना पुण्याची तुम्ही कॅम्प ऑर्गनाईज करा, तर त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. पण सर काय होतं की बऱ्याच वेळेस, तुम्हालाही ते अनुभव आहेत, बऱ्याच वेळेस राज्याच्या जे तारखा येतात ते आपल्याला माहीत नसतात. आणि जसं 18 तारीख आहे आणि 15 तारखेला ते नोटिफिकेशन काढणार की आता आहे, तर मग ते लगेच तर त्या कमी टाइममध्ये आपण कॅम्प ऑर्गनाईज करू शकत नाही. परंतु आपण भविष्यामध्ये जेव्हा वर्षभराचं कॅलेंडर आपण प्लॅन आउट करू, सगळ्यांना पुणे शहर बॉक्सिंग संघटने सर्वांना घेऊन, तर त्या अनुषंगाने आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन करू की आपण लवकरात लवकर कशी तारीख घेऊन आपल्याला थोडासा वेळ मिळेल आणि स्टेट्स, नॅशनल्स आणि डिव्हिजनला जाताना आपण आपला तरी कॅम्प कसा करता येईल त्याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. अभिमन्यू सरने एक सांगितलं की पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीण यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावेत. तर 100% सर आपण बऱ्याचशा एक दिवसीय स्पर्धा घेतल्यात, त्या पुणे शहरापुरता मर्यादित न घेता विभागाच्यासाठी पण आपण त्या ठिकाणी घेतल्यात. पण भविष्यामध्ये एका वर्षामध्ये पण आपण काही त्याच्यासाठी अजून बदल करू आणि जास्तीत जास्त स्पर्धा कशा विभागाच्या होतील त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हे करूयात. पण विभागाच्या आणि ग्रामीणच्या लोकांनी पण पुणे शहर बॉक्सिंग संघटनेला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे, नाहीतर मग उपक्रम सगळे तुमची त्या ठिकाणी तिथं, पण कार्यक्रम पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्याच लोकांना माहीत नाहीत, असं होता कामा नये. तर असं त्या ठिकाणी म्हणजे होणार नाही अशी माझी खात्री आहे. तर आपण त्या ठिकाणी ते करूयात अशी विनंती करतो. आणि जे जे पदाधिकारी आहेत संघटनेचे, म्हणजे दादा तर त्यांच्या भाषेत आणि शब्दात सांगतील, पण मी एक अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की मागचं त्या ठिकाणी कोरोना काळ होता, काही काळ राहिला, गेल्या वर्षी होऊ शकलं नाही. पण जे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, त्यांनी वेळ देऊन काम केलं पाहिजे. जे उपाध्यक्ष आहेत त्यांनी एक एक स्पर्धा घेतली पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी बॉक्सिंगसाठी आपल्या माध्यमातून वेळ देऊ शकत नाही, तर मी स्पर्धेसाठी आर्थिक मदत असेल, खेळाडूंसाठी आर्थिक मदत असेल, त्यांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करण्यापासून त्यांना पाठबळ देण्याचं काम हे उपाध्यक्षांनी करावं अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करतो. आणि करू शकतात, आपल्याकडे मात्रवर त्या ठिकाणी उपाध्यक्ष आहेत, तर ते त्या ठिकाणी करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जे जे सगळे वरिष्ठ आहेत, तुमचे सजेशन्स ऑलवेज वेलकम आहेत. तुम्हाला वाटतं की पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून अशी सुधारणा झाली पाहिजे, असा बदलाव झाला पाहिजे, तो तुम्ही 100% सांगा. त्याचा त्या ठिकाणी आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करू. खेळाडूंचं कुठं नुकसान होणार नाही याच्यासाठी आम्ही आधीही काम केलं होतं, आताही काम करतोय आणि भविष्यातही काम करणार. परंतु काही गोष्टी असतात त्या आमच्या हातात नसतात. आता उद्या काही लोकांना वाटतं की त्यांना, जसं आता तुम्हाला माहिती आहे की हे बॉक्सिंग संघटना, त्याला काही अपवाद नाहीये, पक्ष फोडलेत, कमी सगळे राज्य फोडलेत, अनेक सरकारी कार्यालय आलेत की लोकांना आमिष टाकून, इथला जर त्या ठिकाणी उपाध्यक्ष असेल तर त्याला सांगून मी तुला राज्यावर वेगळं पद देतो, मी असं करतो तसं करतो, असं म्हणून काही लोकांना आपल्याकडे घेण्याचं काम केलं. पण ते घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांचं नुकसानच केलं, त्यांचं नुकसान केलं, त्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं. आम्ही एक नाही 3 वेळेस प्रयत्न केले. इथं बसलेत आमचे अशोक मेमदारे साहेब, यांनी 3 ते 4 वेळेस बैठका झाल्या, माझ्या ऑफिसवर बैठक झाले, दादांकडे भेटले, सरांना भेटले, 3 वेळेस भेटले. मी स्वतः प्रत्येकाला फोन केले वैयक्तिक, आमची कोणाची चूक नसताना पण वैयक्तिक आपला सगळा त्या ठिकाणी आपण स्वाभिमान बाजूला ठेवून विद्यार्थ्यांसाठी आपण एक पाऊल पुढे आलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना फोन करून, बाबा तुम्ही दुसऱ्यांच्या नादी लागून आपल्या मुलांचं आणि शहराचं नुकसान करू नका, एवढी नम्र विनंती केली. परंतु त्यांना सांगणारे लोक वेगळे होते, आमिष दाखवणारे लोक वेगळी होती आणि आज त्यांचा पस्तावा होतोय. तर म्हणून त्या ठिकाणी त्यात आमचा काही त्या ठिकाणी इलाजच नाहीये. परंतु असो, ते गेले म्हणून मुलांचं नुकसान न करता नवीन क्लब्स कसे फॉर्म होतील, नवीन ॲफिलिएशन्स कसे मिळतील, नवीन कोचेस कसे मिळतील, आपण येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या माध्यमातून नवीन जजेस आणि आरओसीस कसे निर्माण होतील याच्यासाठी त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून सर्वांना पुढे काम करायला सोपं पडेल एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि नवीन जी कार्यकारिणी झाली आहे त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून, म्हणजे मी स्वतः अध्यक्ष, उपाध्यक्ष माननीय सुरेश गायकवाड सर यांच्यावर आरओसीचे चेअरमन ते आहेत, तसेच अशोक मेमदारे साहेब, जीवनलाल निंदाने साहेब आणि कान्होजी जेदे साहेब, जेदे फाउंडेशनचे म्हणजे देशभक्त किशोरराव जेदेजींचे ते वंशज आहेत, त्यांचा देखील त्या ठिकाणी सगळे उपाध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित झालेत. संघटनेचं शहराचे कार्याध्यक्ष म्हणून मदन वाणी सर यांची निवड झालेली आहे, सेक्रेटरी म्हणून विजू गुजर सर यांची निवड झालेली आहे,
खजिनदार ज्यांच्याकडे चावी असणार आहेत आणि चेकवर सह्या करून सर्वांचं त्या ठिकाणी ते सहकार्य करण्यात ते माननीय अमोल सोनवणे साहेब, सहसचिव म्हणून आमचे युवा सनी परदेशीजी यांची निवड करण्यात आलेली आहे. कार्यकारी सदस्य म्हणून उमेश जगदाळे सर, सुनील काळे सर, सुभाष पगारे सर, ऋषिकेश निखालजेजी, आमचे राकेश भानू सर यांची त्या ठिकाणी झालेत. सिलेक्शन कमिटीमध्ये जे असणार आहेत प्रमुख बरेच लोक असतील, पण त्यातलं विशेष म्हणजे की जे ज्यांनी एशियन गेम्स खेळलेत, ज्यांनी त्या ठिकाणी नॅशनल रेफरी म्हणून राहिलेत, 5 वेळा नॅशनल मेडल घेतलात, असे आमचे माननीय थापा सर हे या ठिकाणी त्यांचे ते प्रमुख म्हणून असणार आहेत. त्यांच्यासोबत रॉबर्ट दास सर हे त्यांच्यासोबत असणार आहेत. आणि कोचेस कमिशनचे आमचे प्रमुख म्हणून माननीय बंडू गायकवाडजी हे या ठिकाणी असणार आहेत. आणि त्यांच्यावर एक ऍडिशनल जबाबदारी अध्यक्ष म्हणून मी त्यांच्यावर टाकणार आहेत की जे आपल्या स्पर्धा होतात शहराचे, तर विभागाचे आणि राज्याचे आणि राष्ट्राचे याच्या स्पर्धेसाठी कॅम्प ऑर्गनाईज करायची जबाबदारी आपण त्या ठिकाणी घ्यावी. म्हणजे टाइम आणि वेळ कोऑर्डिनेशन करायचा, बाकी सगळं पाठबळ आम्ही करणार, परंतु कोऑर्डिनेट करायचं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. या सर्व नवनिर्वाचित त्या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण चांगलं काम करू, आपण त्या ठिकाणी एक भरीव काम करू, ज्यांच्या माध्यमातून पुणे शहरात, जिल्ह्यात आणि पिंपरीमध्ये बॉक्सिंग कशी वाढेल याच्यासाठी आपण त्या ठिकाणी सर्वजण प्रयत्न करूयात. आणि जसं अनेक भाषणामध्ये म्हटलं, वर्षभरात होईल का नाही माहित नाही, परंतु त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरातल्या बॉक्सरला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल कसा मिळेल याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.